आज आमच्या आरवीचा म्हणजेच परीचा 11वा वाढदिवस. त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला आणि पप्पांच्या फोटोला हार घालून मी बर्थडेला सुरुवात केली. वाजले 9:30. परीच्या मिरवणुकीची तयारी झाली. त्यानंतर दिव्यूत, अनय आणि अबीर ही बर्थडेला आली. त्यानंतर आम्ही केक कटिंग करण्यासाठी सुरुवात केली. तृप्तीने केक लगेच बाहेर आणला. त्यानंतर परी केक कटिंग करण्यासाठी बसली. परीच्या मैत्रिणी आणि बिल्डिंगमधल्या सर्व मुली बर्थडेसाठी आल्या. त्यानंतर औक्षणला सुरुवात झाली. परीने केक कटिंग करण्यासाठी ऋण्वीला सोबत घेतलं आणि दोघींनीही केक कटिंग केला. त्यानंतर आम्ही तिला केक भरून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मग ऋण्वीनेही तिला चॉकलेट भरून शुभेच्छा दिल्या. मग आईनेही केक भरून परीला शुभेच्छा दिल्या. आम्ही सर्व लहान मुलांसाठी फ्रुटी आणली होती. लगेचच तृप्तीने आणि सपना वहिनीने केक, वेफर आणि सोबत कचोरीची डिश बनवून श्रद्धा वहिनीने सर्व लहान मुलांना डिश सोबत फ्रुटीही दिली. त्यानंतर ऋण्वी बघा एकटीच आपली फ्रुटी आणि वेफर खात बसली होती. त्यानंतर आम्ही तिला आणलं होतं छोटंसं गिफ्ट, टम्बलर, जे तिला पाहिजेल होतं आणि तिला आवडलंही होतं. मग फोटो काढून आम्ही लगेचच निघालो बाहेर डिनरसाठी छोटीशी पार्टी करायला. बिल्डिंग खाली आलो. त्यानंतर बाहेर आल्यानंतर नाक्यावरती पोहोचलो. नाक्यावरती पोहोचल्यानंतर टॅक्सीच नव्हती. थोडंसं पुढे आम्ही चालत गेलो. त्यानंतर टॅक्सी आम्हाला भेटली. टॅक्सी भेटल्यानंतर आम्ही पोहोचलो लालबागला. बघू शकता शोभा हॉटेल, जे लालबागमधील खूप प्रसिद्ध आहे व्हेज रेस्टॉरंटमध्ये. त्यानंतर ऋण्वीला तृप्तीने भरवायला सुरुवात केली. मग आम्ही ऑर्डर दिली ती सूपची. सूपच्या ऑर्डरनंतर आम्ही स्टार्टरमध्ये मागवलं होतं पनीर चिली. त्यानंतर आम्ही मेन कोर्समध्ये ऑर्डर दिली पनीर चटपटा आणि तंदुरी रोटी. ते खाल्ल्यानंतर आम्ही कोल्ड्रिंकची ऑर्डर दिली, पेप्सी आणि स्प्राईट. ते प्यायल्यानंतर आम्ही व्हेज फ्राईड राईसची, जे इथं खूपच प्रसिद्ध आहे. त्यानंतर आम्हाला दिलं बाऊल हँडवॉशसाठी. आम्हाला बघून ऋण्वी हा हँडवॉश करायला लागली. त्यानंतर आम्ही मागवला शेवटची ऑर्डर, सिझलर ब्राउनी, जे परीला खूपच आवडतं. त्यानंतर आम्ही सिझलर ब्राउनी खाल्ल्यानंतर वाजले आम्हाला 12:15. बाहेर आलो. बाहेर आम्ही टॅक्सीची वेट करत होतो. टॅक्सीच येत नव्हती. त्यानंतर काही वेळानंतर टॅक्सी आली. टॅक्सीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. 20 ते 25 मिनिटानंतर आम्ही घरी पोहोचलो. बिल्डिंगखाली येताच लिफ्ट पण खालीच होती. आम्हाला वाजले 12:45. परीच्या बर्थडेचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.